राज्यभरातील साखर कारखाने अडचणीत असून FRP आणि MSP एकाच वेळी जाहीर करायला हवेत, असं सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। राज्यातील 180 साखर कारखाने बंद झाले असून गळीत हंगाम बंद होण्याच्या मार्गावर असल्याचेही त्यांनी सांगितले। देशभरात 17 ते 17.5% साखर उत्पादन कमी झालं आहे। निवडणुकांचाही साखर उत्पादनावर परिणाम झाल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले। येत्या 2 वर्षात साखरेचं उत्पादन कमी असल्याचंही त्यांनी सांगितलं। पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राज्यात 180 साखर कारखाने बंद झाले आहेत। गतवर्षी त्यांची संख्या 103 होती। निवडणुका, अनियमित हवामान, लहरी पाऊस, अकाली आलेला फुलोरा आणि रोगराईचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात 25 ते 30% घट झाली आहे। FRP आणि MSP एकाच वेळी जाहीर करायला हवे, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले। आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही साखरेचे दर फार वाढलेले आहेत। साखर कारखाने गाळप दिवस कमी होत चाललेले आहेत। यावेळी 80 दिवस फक्त कारखाने चालले, इतर वेळी कारखाना बंद असले परवडत नाही। 14 दिवसात FRP द्यावी असा कायदाच आहे। चर्चानुसार आता 2 टप्प्यात दिले जाते, कायद्याप्रमाणे करावे अशी मागणी त्यांनी केली आहे। दुसरा विषय प्रामुख्याने खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे एकंदरीत या वर्षी साखर कारखान्यांचा जो गळीत हंगाम आहे, तो गळीत हंगाम आता जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 90% पर्यंतचे कारखाने बंद झालेले आहेत आणि येत्या 15 दिवसांमध्ये साधारणतः उर्वरित कारखाने सुद्धा बंद होतील। एकंदरीत यावर्षी आमच्याकडे आता जी प्राप्त माहिती उपलब्ध झालेली आहे त्याच्या अनुषंगानं साधारणतः आपला गेल्या वर्षीचा ओपनिंग स्टॉक हा 80 लाख मेट्रिक टनापर्यंतचा होता आणि यावर्षी जे उत्पादन झालेलं आहे साखरेचं ते साधारणतः 299 लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन साखरेचं झालेलं आहे, ग्रॉस बरं का। आणि त्यामधून 40 लाख मेट्रिक टन याचं कन्व्हर्शन इथेनॉल मध्ये झालेलं आहे आणि नेट शुगर प्रोडक्शन हे 259 लाख मेट्रिक टन एवढं अंदाजित आहे। ह्याच्यामध्ये कदाचित 1 लाख टन कमी जास्त होऊ शकतं फायनल फिगर आल्यानंतर, परंतु हे आताचे साधारणतः फिगर्स आमच्यासमोर प्राप्त झालेले आहेत। त्यानंतर साखर एक्सपोर्टसाठी 10 लाख मेट्रिक टनाला परमिशन मिळालेली आहे आणि डोमेस्टिक कन्झम्पशन आपलं जे आहे देशातलं ते 285 लाख मेट्रिक टनच आहे। आणि हे सगळं केल्यानंतर साधारणतः क्लोजिंग स्टॉक हा 44 ते 45 लाख मेट्रिक टनापर्यंत राहील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे। आणि एकंदरीत हे सगळं उत्पादनाची जर आकडेवारी पाहिली तर 17 ते 17.5% हे अपेक्षितपेक्षा साखरेचं उत्पादन आपल्या देशामध्ये कमी झालेलं आहे। आता कमी होण्याची प्रामुख्यानं 2 मेजर कारण आहेत। एक, उत्तर प्रदेशमध्ये 238 नावाची जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीला मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई आल्यामुळं तिथलं उत्पादन घटलेलं आहे, हे एक त्याचं प्रमुख कारण आहे। आणि दुसरं कारण महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात यामध्ये तुरे लवकर आले उसाला। आता ते लवकर का आले याचं संशोधनाचं कार्य चालू आहे, परंतु तुरे लवकर आल्यामुळं टनेज घटलं आणि टनेज बरोबर रिकव्हरी पण कमी आली। ह्या साधारणतः 3 कारणामुळे मला असं वाटतं की 17.5% अपेक्षित उत्पादनापेक्षा सुद्धा साखरेचं प्रोडक्शन कमी झालेलं आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यामुळं आता सध्या आपल्याला हा ऑफ सीझन मोठा आहे, कारण ऑक्टोबर पर्यंत काही नवीन साखर बाजारामध्ये येऊ शकत नाही। त्यामुळं आता आम्ही केंद्र सरकारला पण एक पत्र लिहिलेलं आहे फेडरेशनच्या वतीनं की तातडीने या संदर्भातली एक बैठक केंद्र सरकारने संबंधित खात्याचे मंत्री, विशेषतः आदरणीय अमित शाह साहेबांना आम्ही नॅशनल फेडरेशनच्या वतीने एक पत्र लिहिलेलं आहे। त्यानंतर 3-4 राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही पत्र पाठवलेलं आहे। त्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, UPचे मुख्यमंत्री आहेत, गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत, की ही साखरेची जी आताची प्राप्त आकडेवारी आहे
याच्यावर तातडीनं बैठक होणं आवश्यक आहे. आणि मग या ऑफ सीझन मध्ये ग्राहकांना जी साखर लागणार आहे त्या साखरेच्या संदर्भातला रिव्ह्यू किंवा त्याचा आढावा घेणं एक राष्ट्रीय संघाचा अध्यक्ष म्हणून मला गरजेचं वाटतं. आणि म्हणून तशा प्रकारचे एक पत्रव्यवहार आम्ही या ठिकाणी केलेला आहे. लवकरच या संदर्भातली बैठक होईल अशी अपेक्षा आहे. आमचे कार्यकारी संचालक हे सहकार सचिव श्री बुटानी साहेब आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सचिव चोप्रा साहेब, संजीव चोप्रा साहेब यांच्याबरोबर मागच्या एक 3-4 दिवसापूर्वी त्यांच्या दालनामध्ये एक बैठक झालेली आहे. आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये पुढे काय करायचं यावर पण विचार विनिमय होणं आवश्यक आहे. हे मुद्दामून मला या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगायचंय. तिसरा मुद्दा जो आहे आजच्या पत्रकार परिषद मधला, आणि त्यानंतर मग आपण आपले प्रश्न विचारू शकता. तिसरा मुद्दा महत्वाचा आहे की 2025 साल हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून हे युएननी सादर करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा मान हा भारत देशाला मिळालेला आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली वर्षभर हे कार्यक्रम चालणार आहेत. एक टास्क फोर्स पण गठीत झालेला आहे आणि त्यांनी नॅशनल स्तरावर काम करणाऱ्या ज्या फेडरल बॉडीज आहेत त्यांना पण कार्यक्रम मागितलेला आहे. आणि राष्ट्रीय सहकारी संघाच्या वतीनं आम्ही प्रामुख्यानं 3 कार्यक्रम दिलेले आहेत. कारण या कार्यक्रमाची थीम अशी आहे की आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये आपला शेवटचा सहकारातला घटक कोण आहे तर तो शेतकरी आहे. व त्याच्या भवितव्याकरता काय केलं पाहिजे, आणि म्हणून आम्ही 3 कार्यक्रम प्रामुख्यानं केंद्र सरकारला आम्ही सुचवलेत. त्यातला पहिला कार्यक्रम जो आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे, जे बारामतीला कृषी विज्ञान केंद्रामध्ये ती टेक्नॉलॉजी प्रकाशित झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तरुण शेतकरी या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग ऊसाच्या शेतीमध्ये कसा करता येईल आपल्याला, हा प्रोग्राम आम्ही आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये घेतलेला आहे. आणि त्याची व्याप्ती वर्षभर चालणार आहे. आणि येत्या 5 वर्षामध्ये साधारणतः प्रत्येक ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून ऊसाची लागवड करावी. त्याच्यामध्ये विविध जाती आहेत. ज्याला जी जात ऊसाची सुटेबल असेल, जे AI गायडन्स करेल त्याप्रमाणे त्यांनी करावं. उत्पादन खर्च साधारणतः 40% कमी येत आहे. उत्पादकता 40-42% वाढते. रासायनिक खताच्या किमतीमध्ये 35%ची बचत होते. पाण्यामध्ये 40%ची बचत होते. आणि मनुष्यबळ जे लागतंय त्याच्यामध्ये 50% बचत होते. आणि उत्पादन सहजपणानं 100, 125, 150 मेट्रिक टन एका एकरामध्ये निघू शकतंय. असे ट्रायल झालेले आहेत. आजच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आमची गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये सुद्धा ह्या विषयावरती खूप व्यापक पद्धतीने चर्चा झाली. हा एक कार्यक्रम मी हातामध्ये घेतलेला आहे. दुसरा कार्यक्रम साखर कारखानदारीचे दिवस गाळपाचे दुर्दैवाने कमी होत चाललेले आहेत. यावर्षी तर 80 दिवस कारखाने चालले. 365 दिवसामध्ये जर फक्त वर्किंग 80, 90, 100 दिवस असतील तर 265 दिवसाचा जो ऑफ सीझन आहे तो आपल्याला परवडणारा नाही. मग रिसोर्सेस काय वाढवायचे, आपण कारखान्याचं क्रशिंग कॅपॅसिटी दिवस कसे वाढवायचे, त्यासाठी सुद्धा ही टेक्नॉलॉजी अत्यंत महत्वाची आहे. कारण ह्याच्यामध्ये 1.5 ते 2% रिकव्हरी जादा मिळते, टनेज जादा मिळतंय. अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आम्ही घेतलेल्या आहेत. तिसरा महत्वाचा विषय असा आहे की आता नवीन प्लांट अँड मशिनरीमध्ये सुद्धा खूप बदल झालेले आहेत. आता बायो CNG हा एक आता नवीन कन्सेप्ट पुढे आलेला आहे. एव्हरी वेस्ट साखर कारखानदारी मधलं हे व्हॅल्यू ऍडिशन मध्ये त्याचं रूपांतर व्हायला लागलेलं आहे. तर मला असं वाटतं तो एक कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे. आणि कमीत कमी मॅन पॉवर आपल्याला, विशेषतः ऊस तोडणीचा प्रॉब्लेम हा फार सिरियस झालेला आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये एक 10,000 हार्वेस्टर आपल्याला ह्या देशामध्ये NCDCच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर कुठल्या वित्त संस्थांच्या माध्यमातून म्हणा ते आपल्याला शेतकऱ्यांना कारखान्यांना द्यावे लागतील.
असा एक व्यापक कार्यक्रम हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षामध्ये आपण घेतलेला आहे. तर असे हे 3 महत्वाचे विषय मी आज आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेले आहेत. विस्तारानं आपल्याला प्रेस नोट सुद्धा ते डिटेल दिलेले आहे, त्यामुळे मी त्याचा आपला अधिक वेळ घेणार नाही. या बाबतीत जर काही कोणाच्या काही प्रश्न असतील ते विचारायला हरकत नाही. धन्यवाद. नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरती आजही साखरेचे दर खूप वाढलेले आहेत. परवा दुबईला एक इंटरनॅशनल कॉन्फरन्स झाली फेब्रुवारी महिन्यामध्ये. मी आणि आमचे कार्यकारी संचालक आम्ही त्याला गेलो होतो. यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचं शॉर्टेज आहे. पुढच्या वर्षी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचं शॉर्टेज आहे. त्यामुळे साहजिकच आहे की इंटरनॅशनल मार्केट साखरेचं वाढलेलं आहे. पर्यायानं थोडंसं 200-250 रुपयांनी आपलं डोमेस्टिक मार्केट साखरेचं जे आहे ते वाढलेलं आहे. परंतु केंद्र सरकारकडे रिलीज मेकॅनिझमचा फॉर्म्युला असल्यामुळं दर महिन्याला साखर किती रिलीज करायची, कोटा किती रिलीज करायचा, याच्यावरती बऱ्यापैकी त्या दरांचं नियंत्रण असतं. त्यामुळं आज तरी 3800 ते 3900 रुपये ह्या रेंजमध्ये आज साखरेचे दर आहेत. नाही, मुळात तर FRPचा कायदा जो पार्लमेंटनी पास केलेला आहे त्या कायद्यामध्ये काही हप्ते करून देताच येत नाहीत, कारण तो पार्लमेंटनी पास केलेला ऍक्ट आहे. त्यामुळं 14 दिवसामध्ये FRP द्यावी अशा प्रकारचा कायदाच आहे. परंतु सामंजस्यपणानं अशी एक चर्चा झाली होती की बाबा आपण एकदम FRP देण्यापेक्षा आपण 1-2 टप्प्यामध्ये द्यावी. ही चर्चा झाली होती, त्याप्रमाणे ती पद्धत चालू होती. आता आमच्याही कानावर आले की हायकोर्टाने काहीतरी तो निर्णय दिलेला आहे. तो एक्झॅक्टली अजून ऑर्डर काय आम्ही वाचलेली नाही. मला असं वाटतं FRPचा कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे करावंच लागेल.